नगर. तर नमस्कार मित्रांनो, कॉर्पोरेट लाईफचे 10 नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता किती सांगू शकतो आय डोंट नो. मी 10 नियम असा एक मस्त टायटल होऊ शकतं, म्हणून 10 नियम. चला, नियम नंबर 1. जर तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून जॉईन करत असाल तर रिस्पेक्ट करा, मॅनेजरची रिस्पेक्ट करा, सिनियरची रिस्पेक्ट करा. कारण जर तुम्ही तिथे जर ॲटिट्यूड दाखवला तर पहिल्या वर्षामध्ये तुम्ही जास्त काही गोष्टी शिकू शकणार नाही. ॲज कम्पेअर टू जर तुम्ही रिस्पेक्ट दाखवली तर ते तुम्हाला चांगलं ट्रीट करतील, नवीन नवीन गोष्टी शिकवतील आणि तुम्हाला ट्रेन करतील, ज्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये दुसऱ्या कंपनीसाठी होईल. म्हणजे तुम्ही लवकर स्विच करता. त्यामुळे ट्राय करा. आणि स्टार्टिंग ही खूप महत्त्वाची असते कोणत्याही कंपनीमध्ये, ओके ना. तर तिथं जास्तीत जास्त स्किल शिकण्याचा तुम्ही ट्राय करा. कारण आणि कमीत कमी वेळामध्ये जर तुम्ही लवकर शिकले तर नेक्स्ट फ्युचरसाठी तुम्हाला खूप गरजेचं होतं. म्हणून थोडं स्ट्रगल होईल. स्टार्टिंगला वाटेल अरे यार, ह्या जॉब म्हणजे काय यार, 9 to 5 पूर्ण दिवस यामध्ये जातो, मॅनेजर सॅटिस्फाय होत नाही आहे आणि 7 वाजले, ड्युटीचं टायमिंग 5चा आहे, 2 तास एक्स्ट्रा झाले तरी पण अरे ठीक आहे, एखाद्या वेळी थोडा एक्स्ट्रा वेळ जरी झाला तरी ठीक आहे. ही तुमची स्टार्टिंग फेज आहे. तुम्ही यंग आहात, 23-24 वयाचे. तर थोडं फिजिकल वर्क एक्स्ट्रा झालं तर काही हरकत नाही आहे. स्टार्टिंगला करावंच लागेल आणि करा. तिसरा रूल, सुट्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कधीच खरं बोलून सुट्टी घेऊ नका. नेहमी खोटं बोलूनच सुट्टी घ्या, तरच तुम्हाला सुट्टी भेटेल आणि तुमचं इम्प्रेशन पण चांगलं राहील. ओके. सांगायचं आजारी आहे, हे आजारी पडले, ते आजारी पडले, लागले, मी आजारी आहे, तर तुम्हाला सुट्टी भेटतो आणि मॅनेजर पण सॅटिस्फाय होतो. नाहीतर तुम्ही जर सांगितलं सर माझ्या घरी कार्यक्रम आहे, माझ्या घरी लग्न आहे आणि त्यावेळी जर तुम्ही सुट्टी घेतली तर यांच्या डोक्यामध्ये एक असतं की यार यांनी 3 दिवस म्हणजे इवन तुमचे कलिगसुद्धा, तुमच्या कलिग्सलासुद्धा तेच वाटतं की यार याला किती सुट्ट्या देतात, हा तिकडं मजा करतो आहे, लग्नामध्ये एन्जॉय करतो आहे, कार्यक्रमाला जातो आहे आणि आपण इथे एवढं काम करतो आहे, आपल्याला अप्रिशिएशन भेटत नाही. त्यामुळं कधीही खोटं रिझन देऊन जावं. रूल नंबर 4. ज्यावेळी तुम्हाला मॅनेजर काही काम सांगेल ट्राय करा की ते पूर्ण कराल आणि चांगल्या पद्धतीने. म्हणजे वेळोवेळी तुम्ही त्यांना मदत करा. त्यांच्या इमर्जन्सीमध्ये खूप जर काम असेल त्यावेळी तुम्ही त्यांना 100% मदत ही केलीच पाहिजे. तुम्ही जर त्यांच्या वाईट वेळेत त्यांना सपोर्ट केला, जास्त वेळ थांबलात तर तेही तुम्हाला नंतर सुट्टी देण्यासाठी किंवा अप्रायझलच्या वेळी इन्क्रिमेंट करण्यासाठी थोडं तरी एक सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी राहील. आणि नका भांडण करू मॅनेजरसोबत, ओके ना. काय जर तुम्हाला खूपच आलं तर प्रेमाने सांगा सर हे खूपच जास्त होते, मला एवढं काम जमत नाही आहे. पण डायरेक्टली तोंडावर बोलून म्हणजे एक ॲटिट्यूड आपला बनून जातो तसा आणि त्याचे आपल्याला नंतर लाईफमध्ये आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये खूप तोटे होऊ शकतात. सो ट्राय टू कंट्रोल युअर फीलिंग्स, अँगर. बस.